आज या सभागृहामध्ये कर्जमाफीचा सरकारच्या दृष्टीने एक ऐतिहासिक सरसकट निकषासह आलेल्या व त्यांच्या दृष्टीने म्हणजे सरकारच्या दृष्टीने अभिनंदनीय, मात्र माझ्या दृष्टीने विरोधी पक्षाच्या दृष्टीने अतिशय क्लेशदायक या प्रस्तावावरती मी माझे विचार मांडायला आणि या प्रस्तावातील अनेक गोष्टीचा बाबतीत खंत आणि हे सरकार संवेदील नाही याच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी सभापती महोदय मी उभा आहे। मंगळवार हा विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सत्ताधाऱ्यांचा दिवस। सभापती महोदय, सरकारने घाई किती करावी याच्या बाबतीमध्ये तो सरकारचा निर्णय, पण एवढी घाई करू नये की ज्या घाईमुळे आपण खड्ड्यात जाऊ। सभापती महोदय, आजच्या या प्रस्तावावरती बोलत असताना पिढ्यानपिढ्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण अतिशय गाजलेली आहे। ती अनेक पिक्चर मध्ये आली म्हण, सामान्य गावात गावगाडा चालताना ती म्हणली जाते, बाजारात नाही तुरी आणि कर्जमाफीच्या संदर्भात भाजप शिवसेना एकमेकात मारी। सभापती महोदय, कुठे आहे कर्जमाफी? या सदनामधल्या या सभागृहाच्या नेत्यांनी आम्हा सर्वांना या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही अभिनंदन करून घेताय ते सांगा ना। सभापती महोदय, कमीत कमी सरकारला एवढी तरी संवेदना असायला पाहिजे होती। सरकारचं सोडा, माझे मित्र म्हणून माझ्याने माननीय सुरजितसिंह ठाकूर साहेबांचे अनेक वर्षाचे संबंध आहे, पण सरकारमध्ये आल्यानंतर सत्तेत तुम्ही आल्यावर सत्तेत तुम्हाला एवढी सुद्धा संवेदना राहिली नाही की आज आपण ज्या अभिनंदनाचा सरकारच्या बाबतीत प्रस्ताव आणतोय कर्जमाफीचा, ही कर्जमाफी करण्यासाठी तुम्ही 3 वर्ष उशीर केला आणि या 3 वर्षात सभापती महोदय 15,000 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। अरे कमीत कमी त्या 15,000 आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची आठवण तरी आज अभिनंदन स्वतःच करून घेताना झाली असती तर सभापती महोदय, आणि त्या 15,000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियाची माफी मागून मी या प्रस्ताव मांडतोय एवढं जरी म्हणले असते तर कदाचित सभापती महोदय या प्रस्तावाच्या बाबतीत आम्ही सुद्धा ठाकूर साहेब आपलं अभिनंदन केलं असतं। अरे सोडून द्या, तुम्ही ऐका पुढे आता काय काय ते। सभापती महोदय, स्वतःचं अभिनंदन करून घेताय, हात पुढे झाले, सत्कार झाले, एवढंच नाही तर सरकारच्या 1 रुपयाचीही कर्जमाफी आणखीन कुणाची झाली नसताना सरकारचा मात्र जाहिरातीवर 36 लाख रुपयाचा कर्ज झाला। ही खरी ऐतिहासिक कर्जमाफी ठाकूर साहेब, याला म्हणतात ऐतिहासिक कर्जमाफी। सभापती महोदय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठं आणि कधी कसं कुठल्या योजनेला वापरावं हे खरंच या सरकारकडून शिकलं पाहिजे। कमीत कमी जनाची नाही मनाची तरी थोडी वाटायला पाहिजे होती की आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधून कर्जमाफी या राज्यातल्या शेतकऱ्यांना देतोय। आणि काय आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा? अरे आणखी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर 1.5 महिना झालं, कशी द्यायची, काय करायचं, कुणाला घ्यायचं, कोण सोडायचं, काय नाही हेच चाललंय। आम्हाला जे छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत सभापती महोदय, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतात सोन्याचा नांगर फिरवला, आज हे सरकार मात्र
घरादारावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने नांगर फिरवतंय, हे सगळ्यात मोठं वाईट सभापती महोदय. मराठा आरक्षणाचा विषय आला की लगेच त्याच काळात शिवस्मारकाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होतो सभापती महोदय. कर्जमाफीचं आंदोलन झालं की ती कर्जमाफी कुठल्या नावाने जाहीर करायची, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाहीर करायची. पण त्या राजाचे आदर्श मात्र ही योजना जाहीर करताना कुठंच नाही सभापती महोदय. याच्यासारखा वाईट विषय कुठलाच होऊ शकत नाही. कमीत कमी अशा ऐतिहासिक नाव देताना ठाकूर साहेब 10 विचार करा. काय ऐतिहासिक आहे याच्यात? हा इतिहास घडवला की शेतकऱ्याची 1.5 लाखाची कर्जमाफी करण्यासाठी 1000 नियम तुम्ही केले. अरे एका तरी शेतकऱ्यांनी या सरकारचं अभिनंदन केलेलं दाखवा सभापती महोदय. या राज्यात ऐतिहासिक निर्णयाची घोषणा झाली, एक साध्या शेतकऱ्यांनी कुठल्या गावामध्ये सभापती महोदय सरकारचं अभिनंदन केलं ना? अरे तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं असेल हो. जसं तुम्ही म्हणता ना, आंदोलन झालं की राष्ट्रवादीचे होते, काँग्रेसचे होते, आंदोलन करायला लागले, शिवसेनेचे होते आंदोलन करताना. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री हे बोलले सभापती महोदय की ज्या वेळेस शेतकरी संपावर गेले आणि संपाचे आंदोलन चालू झाले, त्या काळामध्ये आंदोलन करणारे राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे हे. मग आज आम्ही एवढं म्हणलं की तुमच्याच कार्यकर्त्यांनी कर्जमाफीचा निर्णय, मी डिजिटल दाखवू, तुमचे आधार जाहिराती कुणी कुणी दिल्या दाखवू. औरंगाबाद मध्ये माननीय डॉक्टर भागवत कराड आणि आमदार अतुल सावे यांनी जाहिराती लावल्या. हे शेतकरी यांनी अभिनंदन केलं तुमचं. सभापती महोदय, कसला अभिनंदनाचा हा प्रस्ताव चालला की ज्या घोषणेनंतर सभापती महोदय कर्जमाफीच्या या ऐतिहासिक घोषणेनंतर या राज्यामध्ये 200 शेतकऱ्यांनी सभापती महोदय आत्महत्या केली. 200 शेतकऱ्यांनी. मला या प्रस्तावावरती सभापती महोदय, मी म्हणलं ना अति घाई, आणि घाईमध्ये काय, आता या प्रस्ताव तुम्ही आकडे खेळत होतो कधी कधी, आकडे खेळायचे का? आकडे खेळायचे का ना? आज के 3 वर्षात म्हणतोय, पहिलं खेळत नव्हते, आता आकडे कुठले असते जाऊ आकड्याची एवढी घेतली. अरे काय मर्यादा, काहीतरी मर्यादा ठेवा. आकडे खेळत होतात का? सभापती महोदय यांनी प्रस्तावात काय केलं की नियमित कर्ज भरणारा अशा सुमारे 89 लाख शेतकऱ्यांची 34,000 कोटीची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना तयार करून कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेऊन राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे. आता इथं काय दिलंय सभापती महोदय? 89 लाख शेतकऱ्यांची 34,000 कोटीची कर्जमाफी. हे तुम्ही जे लिहिले तेच, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि नंतर ते 5-6 ओळी सोडल्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येणे. कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांपैकी, कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकऱ्यांपैकी 82% शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली असणे. आता 89 लाख मध्ये 82% जर काढले तर संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी किती झाली? किती? 73,000? 70 लाख? सभापती महोदय, आणि इथंच खाली काय दिलंय की यामध्ये एकूण 35 लाख शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. संपूर्ण म्हणजे 7-12 कोरा, इथं उल्लेख आहे 7-12 कोरा. कमीत कमी त्याचं नाव 7-12 वर ठेवा, त्याचा गट नंबर, सर्वे नंबर ठेवा बरं का, ते बी काढताल. 7-12 कोराची मागणी आपल्या जाहीरनाम्यात दादा, आपल्या जाहीरनाम्यात
कमी करा, एवढंच विनंती आहे. म्हणून सभापती महोदय, स्वाभाविक मी जसं जसं बोलेल आता सभापती महोदय, स्वाभाविक सभागृहातली उष्णता वाढणार. आपण सभापती महोदय, म्हणून मी म्हणलं की तुम्ही आकडे खेळत होतात. एकीकडे पहिल्या 3 ओळीमध्ये सांगताय की 89 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी झालेली आहे. दुसरीकडे सांगताय 89 लाख पैकी 82% शेतकरी हे पूर्णपणानं कर्जमुक्त होणार आहेत, राऊते साहेब आपल्या भाषेत. आणि तिसरीकडे सभापती महोदय, नाही प्रस्तावातच करत करायचं दादा, मी प्रस्ताव एक शब्द मी माझ्या हातातला कागद एक मिनिट म्हणते. तुम्ही बंद करून टाकला. उत्तरामध्ये घेता येईल, उत्तरामध्ये येता येईल, बरोबर आहे, पण रेकॉर्डवर चुकीचं जाईल, प्रेसवर ऐकताय. एकूण कर्ज ज्यांनी घेतलं त्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या 82%, ती संख्या 44 लाख आहे. त्या 44 लाखापैकी 82% शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल हे म्हणतात. तसं सातबाऱ्यावरची कर्जाची नोंद जाईल. 25,000 रुपये नियमित भरणाऱ्यांना मिळेल अशी संख्या जोडल्यानंतर ही संख्या 89 लाख होते. त्यामुळे ज्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहन असं दोन्ही मिळून मिळालेली संख्या 89 लाख आहे. शांत असलेले दादा, काल तर मी त्यांची केविलवाणी अवस्था बघितली, पण तरी सुद्धा डोक्यावरती बर्फ ठेवून चंद्रकांत दादा काल बसलेले होते. रामदास कदम तर किती काल संयम, शब्द मागे संयम, तुमच्या संयमपणाला पुन्हा एकदा झाला. पण आमचे धनंजय मुंडे साहेब अहो रामदास भाईच्या तुलनेत काय नाही बोलले, तर एवढा कशाला राग? राग किती, आता राग आल्यासारखं तर असं काय करतं? राग म्हणजे किती राग? करेक्शन म्हणजे असं आहे, सत्य ते बोलल्याच्या नंतर सहनी होत नाही, सांगता येत नाही, त्याच्यामुळे तो शब्द प्रयोग करणार. असं झालं ते. त्यांनी सत्य सांगितलं, तुमच्यात काय झालं, घाई एवढी झाली. मग त्याच्यामध्ये अनिल परब साहेबांची सही, निलमताईची सही, ढोल वाजवत सह्या त्याच्यावरती झाल्या. आणि आता धनंजय मुंडे बोलल्याच्या नंतर सगळं बाहेर पडल्यावर मग आणखीन काय करायचं? म्हणून तुम्ही जो काही आता करता हा केविलवाणा प्रयत्न, याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. विरोधी पक्ष सभापती महोदय, मी ऐतिहासिक कशी ते सांगितलं. याच्यात दुसरा शब्द दिला सभापती महोदय, धाडसी. धाडसी कर्जमाफी. काय धाडस आहे? धाडस काय? अरे गेली 1.5 महिने झालं तुम्ही या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये 7 शासन निर्णय तुम्हाला या सरकारला काढावे लागले. हे धाडस आहे? अरे आजही ठाकूर साहेब तुम्ही आमच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तुमच्या पोटात पोटसू उठतं. ती धाडसी कर्जमाफी कृषी मंत्री म्हणून आदरणीय पवार साहेबांनी सोनिया मॅडमच्या नेतृत्वाखाली देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगांनी एका शासन निर्णयात काढली होती. सभापती महोदय, केंद्राचा आणि राज्याचा शासन निर्णय दुसरा, तिसरा शासन निर्णय सभापती महोदय नव्हता. आता तुमचा शासन निर्णय फायनल व्हायला 1.5 महिना गेलाय, त्याच्यात 7 शासन निर्णय झाले आणि त्या 7 शासन निर्णयात आता ऑनलाईन फॉर्म काढले. सभापती महोदय, कुठली टेक्नॉलॉजी? आम्हाला माहिती टेक्नॉलॉजीवर बोलायचं असेल तर तिथं येऊ आम्ही, काय अडचण नाही. 26,000 केंद्रावर 26,000 केंद्रावर ऑनलाईन घेणार आहेत. ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, पण खरंच तुम्ही कर्जमाफी देणार आहात का? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आजही आहे. म्हणून सामान्य शेतकऱ्यांनी कुणीही तुमचं रस्त्यावर उतरून या सरकारचं अभिनंदन सभापती महोदय या ऐतिहासिक आणि धाडसी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर केलं नाही केलं. तुमचे डिजिटल तुमच्याच कार्यकर्त्यांनी लावले, गावागावामध्ये फटाके तुमच्याच कार्यकर्त्यांनी फोडले, शेतकऱ्यांनी नाही केलं. पण सभापती महोदय, या सरकारला कर्जमाफी का करावी लागली? सभापती महोदय, मला आठवतं पहिल्यांदा डिसेंबर 2014च्या नागपूरच्या आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा मागणी केली. त्यावेळेस शेतकऱ्याची भावना होती, शेतकरी तरफडत होता, दुष्काळ पडला होता आणि सलग 3 वर्ष दुष्काळात गेली. सभापती महोदय, पुन्हा ते विषय मी बोलणार नाही.
पण त्या दुष्काळामुळं एवढा नेताकुटीला आलेला शेतकरी सभापती महोदय, त्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस आमच्या मनात काही राजकारण नव्हतं. अरे आजही तुमच्या मोठ्या मनानं आम्ही अभिनंदन केलं असतं ठाकूर साहेब, पण तुमच्या मनात राजकारणातलं पाप आणखी नाही जात नाही. आणखी नाही त्यांना वाटतं तुमच्या काळातलं, तुमच्या सरकारनं, मागील सरकारने मान्य आहे. पण 2014ला ज्यावेळेस विरोधी पक्षांनी मागणी केली, ती पेटत ज्यावेळेस शेतकऱ्यांना लक्षात आलं की अरे आपला सरकारमध्ये कुणी वाली नाही, कुणाकडेही मागणी केलं तरी आपल्याला कर्जमाफी होऊ शकत नाही. 3 वर्ष दुष्काळाची गेली सभापती महोदय. माननीय सुजितसिंह ठाकूर साहेबांनी मागच्या वर्षीचा कृषी दर या सभागृहामध्ये वाचून दुसऱ्यांदा दाखवला. याच्या अगोदर एकदा अशी सरकारची बाजू मांडायची वेळ आली होती, त्यांना वाचून दाखवला. मी रेकॉर्ड काढले, त्यासाठीच रेकॉर्डही काढलाय. कृषी दर त्यावेळेस म्हणले की जलयुक्त शिवारमुळे कृषी दर कसा काय वाढला. कृषी दर सभापती, कृषी दर कधी वाढला? मागच्या वर्षी ज्यावेळेस निसर्गानं साथ दिली, पाऊस चांगला पडला, कृषी दर वाढला. हे तुमचं कौतुक आहे. पण मागच्या 4 वर्षाचा कृषी दर तुम्ही काढा ना. तुमच्या काळातला 1 वर्षाचा कृषी दर तुम्ही दाखवताय, तुमच्या काळातला 2 वर्षाचा कृषी दर तुम्ही काढा. आणि सभापती महोदय 11-12चा सुद्धा ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसचा तुम्ही कृषी दर काढा. तुमच्या लक्षात येईल काय नेमकी कुणाची तफावत आहे. पण पाऊस चांगला पडला की त्याचं सुद्धा श्रेय आम्हाला घ्यायचं, हे मात्र ऐतिहासिक आहे. आणि सभापतीमध्ये पाऊस चांगला पडला, शेतकऱ्याकडे संकट होतं पेरणीचं, सभापतीमध्ये नाही सरकारने मदत केली. 70% वर शेतकऱ्यांचं पुनर्गठन तसंच राहिलं. त्या काळात पुनर्गठन नाही होऊ शकलं सभापती महोदय. उदाऱ्या पादाऱ्या करून, व्याजारी करून आपल्या मायमाऊलीचं सोनं नाडकं तोडून सभापती महोदय शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्याच काळामध्ये देशाचे महामहिम पंतप्रधान लाल किल्ल्यावर म्हणतात कि अरहर में हमारा देश कमजोर हो रहा है. अर म्हणजे तूर. या देशातल्या शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवलं पाहिजे. देशाच्या पंतप्रधानावर जनतेचा विश्वास, शेतकऱ्यांनी विश्वास टाकला, तूर लावली, पाऊस चांगला झाला, बंपर क्रॉप आला. फक्त तूरच नाही सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेस पाऊस चांगला पडल्यामुळं सगळेच पिकं अतिशय चांगली आली, सुगी शेतकऱ्यांना चांगली आली. पण या चांगल्या सुगीला सभापती महोदय नजर कुणाची लागली? ही शेतकऱ्याची नाही लागली दादा, ही नजर नोटबंदीची लागली. पहिली कुणी केला निर्णय? या बाबतीत कुणी काय बोलत नाही सभापती महोदय. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जो सगळ्यात प्रमुख विषय शेतीचा आहे, त्या शेतीचं किती नुकसान या नोटबंदीमुळे झालं. या नोटबंदीच्या निर्णयामुळे सुगी चांगली आलेला असताना शेतकऱ्याचं किती मोठं नुकसान झालं. म्हणजे सभापती महोदय एकीकडे 3 वर्ष निसर्गाने कोपलं, 14व्या वर्षी निसर्गाने साथ दिला तर सरकार कोपलं. म्हणून शेतकरी हवालदिल झाला आणि राज्यातला सर्वसामान्य शेतकरी सरकार आता आपलं काही करू शकत नाही म्हणून रस्त्यावर उतरला. झालं काय? एक इतिहास या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडला. या देशात कधीच सभापती महोदय स्वातंत्र्याच्या अगोदर नाही, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा कधी लाखाच्या पोशिंद्या या शेतकरी बळीराजाला संपावर जायची वेळ आली नाही. आपली कृपा ठाकूर साहेब 3 वर्षाच्या राजवटीत या राज्यातल्या शेतकऱ्याला संपावर जावं लागलं. आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागे कटिबद्ध आहोत. ही कटिबद्धता आहे तुमची, ही कटिबद्धता आहे की ज्या शेतकऱ्याला या ठिकाणी संपावर जावं लागलं. आणि शेतकरी ज्यावेळेस संपावर गेला सभापती महोदय, त्यावेळेस मात्र हे वातावरण आता महाराष्ट्रातलं चिघळलं. एक काळ होता ज्या काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी हे अंतिम पर्याय नाही. म्हणजे आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी देऊ शकत नाही, ही भूमिका होती सभापती महोदय. पण ज्या वेळेस शेतकरी रस्त्यावर उतरला
त्यावेळेस याच सरकारला म्हणावं लागलं की हो आम्ही कर्जमाफी देऊ पण योग्य वेळेला. मागच्या अधिवेशनात सुद्धा हेच होतं की योग्य वेळेला देऊ. आमचा अभ्यास चाललाय. हा अभ्यास एवढा मोठा चांगला झाला सभापती महोदय, 3 तासाचे 7 तास दिले तरी विद्यार्थी आणखीन पेपरच लिहितोय. 7 तास दिले पण त्या भूमिकेतून तुम्हाला या राज्यातल्या शेतकऱ्यांनी बदलायला लावलं आणि कर्जमाफीचा निर्णय तुम्हाला घ्यायला लावला. पण ती कर्जमाफीचा निर्णय घेत असताना सुद्धा सभापती महोदय यांनी घोषणा केली, निर्णय झाला. सुरुवातीला म्हणलं या राज्यातल्या फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. का भेद केला? का भेद करावा लागला? एकदा कुठला आरक्षणाचा मोर्चा निघाला की त्या आरक्षणाच्या मोर्चामध्ये म्हणायचं हा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांचा मोर्चा. शेतकरी आंदोलनाला उठले, रस्त्यावर टमाटर पासून दूध सगळं टाकू लागले. त्यावेळेस सरकारने म्हणायचं की आता आम्ही कर्जमाफी देऊ पण फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना देऊ. पुन्हा अल्पभूधारक बहुभूधारकांचा वाद. पण ज्यावेळेस सगळीकडून या निर्णयावर टीका व्हायला लागली त्यावेळी शेवटी पहिला निर्णय घेतलेला त्याच्यात बदल पहिला जो झाला दादा तो हा की हो आम्ही अल्पभूधारकांच्या सोबत बहुभूधारकांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा देऊ. हा निर्णय झाला. सभापती महोदय का असं करावं लागलं? आज या ठिकाणी लहान शेतकरी लहान, मोठा शेतकरी मोठा. अरे तुम्हाला कधी शेतकरी कळाला का? दुष्काळामध्ये लहान शेतकऱ्याची शेती जळते आणि मोठ्या शेतकऱ्याची शेती जळत नाही. पाऊस कोपला तर लहान शेतकऱ्याचं पीक येत नाही आणि मोठ्या शेतकऱ्याचं पीक येतं. का भेदभाव झाला सभापती महोदय? अरे ज्यावेळेस निसर्ग कोपतो, लहान शेतकरी असो की मोठा शेतकरी असो, शेतकऱ्याच्या जातीवर ते संकट असतं. त्यामुळे तुम्हाला त्या संकटाच्या काळात सुद्धा भेदभाव करावा वाटला. हे सगळ्यात मोठं पाप तुमच्या मनात आहे. हे पाप आहे. सभापती महोदय, सरसकट शेतकरी या ठिकाणी कर्जबाजारी झाला. आता ह्यांनी कुठून सरसकट? दादा कुणी सल्ला दिला होता सरसकट म्हणायचा? मला कधीतरी सांगा. इथं नाही सांगता आलं तर कुठंतरी सांगा, खाजगीत सांगा. कुणीतरी सांगितलं रामदास भाई सांगू शकतील. सरसकट सभापती महोदय, सरसकट शब्दाचा मी अनेक मराठी डिक्शनऱ्या तपासल्या. सरसकट म्हणजे काय? सरसकट. त्याच्यात आधीमध्ये काय नाही. सरसकट त्यात विषय नाही. सभापती महोदय हे एवढे महान आहेत आपण सगळे की मराठीची ती डिक्शनरी मधल्या सरसकट चा अर्थ सुद्धा बदलला, बदलून टाकला अर्थ. सरसकट म्हणले, आता त्या सरसकट मध्ये पुन्हा म्हणले अल्पभूधारक बहुभूधारक. सरसकट म्हणल्यावर 1.5 लाखाची, कुणाला 25,000ची. यार काय चाललंय? सरसकट म्हणल्यावर सरसकट. सरसकट म्हणलं संपूर्ण निकष. आता निकष असे लावलेत सभापती महोदय, निकषावर मी नंतर येणार आहे. पण सभापती महोदय, या सर्व गोष्टीत कुठेतरी तुम्ही तुमच्या मनावर बोजा ठेवून कर्जमाफी देताय हे स्पष्ट होतं. आणि सभापती महोदय, हा शेतकरी दिलदार आहे, तो मोठ्या मनाचा आहे. असंख्य संकट तो झेलतो सभापती महोदय. कुठल्याही संकटाला तो घाबरत नाही. 3 वर्ष सलग दुष्काळाला हा महाराष्ट्रातला शेतकरी घाबरला नाही, डगमगला नाही. सभापती महोदय, तुम्ही जर थोडा विश्वास शेतकऱ्यांना दिला असता तर आणखी नाही याच्यातून काही मार्ग निघाले असते. पण फक्त शेतकरी आंदोलन करतायत. आंदोलनाच्या माध्यमातून आपण कशाही पद्धतीची शेतकऱ्यांची फसवणूक करावी, घोषणा पटकन करावी, फक्त आंदोलन थांबावे, लोक नादाला लागावेत. सभापती महोदय, काही खरं नाही की काही गावातल्या सर्व शेतकऱ्यांनी सभापती महोदय गावात एकत्र बसून या महाराष्ट्रामध्ये निर्णय केला की आम्ही कर्जच भरणार नाही, कर्जच भरणार नाही.
त्या सरकारपर्यंत गोष्टी आल्या नाहीत, आल्या सभापती महोदय. पण या ठिकाणी जसा वाद अल्पभूधारक बहुभूधारकांचा केला सभापती महोदय, तसाच वाद आणखीन अडचणी. म्हणजे ठीक आहे, आता आम्ही अल्पभूधारक बहुभूधारक काही बघणार नाही, आम्ही 1.5 लाखाची कर्जमाफी देऊ. आता सभापती महोदय, ज्याचं 1.5 लाख कर्ज आहे त्याला 1.5 लाखाची कर्जमाफी मिळेल. आता माझं जर 5 लाखाचं कर्ज आहे, माझं नाही पण माझं उदाहरण म्हणून, मग तिथं विषयच नाही. पण सभापती महोदय, 5 लाखाच्या कर्जामध्ये माझं जर ते कर्ज थकीत असेल तर त्या कर्जात त्यांनी सांगितलं की 1.5 लाखाची आम्ही कर्जमाफी देऊ. ती ठाकूर साहेब ऐकताय तुमची कर्ज, ऐतिहासिक धाडसी कर्जमाफी. पहिले त्या शेतकऱ्यांनी 4.5 लाख रुपये भरायचे, 3.5 भरायचे, ती पावती दाखवायची आणि पुन्हा ह्या सरकारने 1.5 लाख रुपये द्यायचे. काय धाडसी निर्णय सभापती महोदय. कुठतरी चला ठाकूर साहेब, मी आपला सत्कार करतो. काय धाडसी निर्णय, कमाल. अरे 1.5 लाख द्यायला तर कशा पद्धतीने देताय? अरे काय तो शेतकरी म्हणतो, अरे नको, भलं पहिलं 5 लाखाचं कर्ज माझं थकीत आहे, आणखीन राहिलं तर राहिलं, शेवटी मरायची वेळ आली तर मरू. पण असल्या कर्जमाफीचा संदर्भ सभापती महोदय, हे काय चाललंय? ही बनवाबनवी आहे, पूर्णपणाने बनवाबनवी. पण नेमकं बनवाबनवी शेतकऱ्याची करत करत ते स्वतःची करायला लागले. तुम्ही स्वतःची करताय. या ठिकाणी तुमचा बँकेवर विश्वास नाही, अरे आणखी नाही बँकेत, मग ही कुठलं माफी कुणाला देताय ठाकूर साहेब? आपण कुणाला देताय? आपण म्हणला काही बँकेला फायदा झाला, आता कुणाला होणार आहे? अरे जी बँक कर्ज देती त्या बँकेतच तुम्हाला कर्जमाफीचं कर्ज भरावं लागेल ना. तुम्ही आता सत्तेत आहात, हे 3 वर्ष झालं, आणखीनही तुमच्या लक्षात येत नसेल, आता बालिश कोण काय मला लक्षात येईना सभापती महोदय. या सगळ्या गोष्टीचा विचार सभापती महोदय या कर्जमाफीचा निर्णय करताना झालेला नाही. ही कर्जमाफी मोठ्या मनाने दिलेली नाही सभापती महोदय. सभापती महोदय, याच प्रस्तावामध्ये एक उल्लेख केला की नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करून 25,000 रुपये किंवा 25% रकमेच्या प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. असं म्हटलं, धाडसी निर्णय. काय निर्णय म्हणजे नियमित कर्जाचे हप्ते भरणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांना 25,000 रुपये किंवा 25% रकमेचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येईल, हे गौरवास पात्र आहे. काय धाडसी निर्णय. क्या आपका बडा कलेजा आहे धाडसी निर्णय घ्यायला सभापती महोदय. अरे एवढी चेष्टा शेतकऱ्याच्या जातीची करू नका दादा, मी आपल्याला विनंती करतोय, एवढी चेष्टा करू नका. मला एका सामान्य शेतकऱ्याने एक मेसेज पाठवलाय, तरुण शेतकरी, मला माहित नाही, त्या शेतकऱ्यांनी सभापती महोदय एक मेसेज पाठवलाय. तो सभागृहात वाचून दाखवलं नाही, पण त्यांनी मला निरोप दिला की काही करा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपण या ठिकाणी वाचून दाखवा. भले ही तू होगा लफ्जों का बादशाह, त्या युवक शेतकऱ्याने, होगा तू लफ्जों का बादशाह लेकिन मैं भी खामोशियों पे राज करता हूं. आज आम्ही आणि सामान्य शेतकरी तुमच्या ह्या बनवा बनविनी शांत आहेत, पण आज जे राज्य तुम्ही त्यांच्या जीवावर करताय सभापती महोदय, भले ही हम खामोश है, समय आएगा इस राज से भी हम उतार सकते हैं. सभापती महोदय, एवढी भयंकर परिस्थिती या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची चालवलेली आहे. सभापती महोदय, या ठिकाणी नियमित कर्जदार जे आहेत खातेदार, त्यांच्यावर अन्याय का? अरे तुम्ही सांगितलं ना कर्ज भरा, भरलं, अन्याय करा. आता नियमित कर्जदाराच्या संदर्भात सुद्धा सरकारने निर्णय करावा. आज वेळ आहे ना, तुम्ही सांगितलंय, मोठ्या मनानं सांगितलंय की तुम्ही काही सूचना केल्या तर त्या आम्ही मान्य करू,
मग आमची ही सूचना आहे ती मान्य करा सभापती महोदय. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही या कर्जमाफीचा जो निर्णय घेतलाय त्याचा फायदा या ठिकाणी सभापती महोदय झाला पाहिजे. सभापती महोदय, घाईघाईनी शेतकऱ्यांचं आंदोलन ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस एक निर्णय केला आणि 10,000 रुपये खरीपाच्या पेरण्या चालू व्हायच्या होत्या. सभापती महोदय निर्णय केला अशा पद्धतीची आम्ही कर्जमाफी देऊ आणि या ठिकाणी 10,000 रुपये शेतकऱ्यांना लगेच कर्ज म्हणून. आपण पण होतात रावते सर, आपण लगेच ट्विट केलं का मी ते टीव्हीवर पाहत होतो. मला वाटलं ऐतिहासिक धाडसी निर्णय 10,000 रुपयाची मदत. काही शेतकरी म्हणले हजार आमच्याकडूनच घेऊन द्या सरकारला की मी परत 10,000ची मदत. सभापती महोदय 10,000ची मदत द्यायचा निर्णय केला. अटी काय टाकले सभापती महोदय? याच्यापेक्षा गंभीर विषय असा आहे की 14 जून रोजी 10,000 रुपये मदतीचा शासन निर्णय झाला. सदन निर्णय आणि बँकेचे नियम पाहता हे शक्य नसल्याचे सभापती महोदय 15 जूनला सभापती महोदय मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं मी स्वतः की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे केल्या माझ्या अभ्यासाप्रमाणे आम्ही एक पत्र तयार केलं माननीय मुख्यमंत्र्याला दिलं की हे तुम्ही 10,000ची जी घोषणा केली ती प्रत्यक्ष शक्यच नाही. तुम्ही या बाबतीत विचार करा. मला माहित नाही का पत्राचा परिणाम आहे का नाही, पण सभापती महोदय मुख्यमंत्री महोदयांनी 21 जूनला एक बैठक घेतली आणि सदर मदत त्या बैठकीमध्ये शेवटी तुम्हाला निर्णय करावा लागला की MSC बँकेमार्फत देण्यात यावी. सभापती महोदय बँकेला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सुद्धा देताना तुम्ही एकीकडे म्हणता गतिमान शासन. सभापती महोदय या सूचना द्यायला मात्र MSC बँक आम्ही देणार पैसे MSC बँकेकडून या सूचना द्यायला सभापती महोदय 7 जुलै उजळला. हे गतिमान सरकार आहे तुमचं, साधी गती नाही आहे. पण सभापती महोदय स्वतःचा अपयश हे झाकण्यासाठी तुम्ही जे आलात ना बँकेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माननीय पणन सहकारी मंत्र्यांनी जे काही टेबल खालून न्यूज दिली ना काही वर्तमानपत्राला, स्वतःच ते सगळं झाकण्यासाठी ती बातमी काढून दिली की काही मध्यवर्ती बँका ज्या विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे त्या मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांना 10,000 रुपयाच्या कर्ज देण्याच्या बाबतीत आमच्याकडे प्रस्तावच पाठवत नाहीत. सभापती महोदय ठीक आहे, आमच्या ताब्यात बँक कुठली आहे? सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. आज देशातली नंबर 1 ची बँक आहे. सर्वाधिक कर्ज वाटप तिचं आहे. ज्यावेळेस हा प्रस्ताव सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे गेला ते म्हणले आम्ही MSC बँकेकडून घेऊ, तुम्ही प्रस्ताव पाठवा. म्हणले ठीक आहे, तुम्ही द्याल त्यावेळेस द्या, आम्ही आमचं देतो, आमच्याकडे पैसे आहेत. सभापती महोदय ज्यावेळेस 10,000च्या विषयाच्या संदर्भामध्ये तुम्ही आरोप करता ना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आमच्या ताब्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, सभापती महोदय आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ती बँक, स्वतः दादा सुद्धा त्यामध्ये संचालक आहेत. अरे तुमच्या घोषणा केल्या, तुम्ही तर 10,000ची काही जाहिरात काढली नाही, पण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने टीव्हीवर जाहिराती काढल्या, वर्तमानपत्रात बातम्या दिल्या सभापती महोदय की 10,000च्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये तुम्ही आमच्याकडे मागणी करा, बँकेकडे मागणी करा. ही जाहिरात काढली आणि ठाकूर साहेब तुम्ही म्हणता आमच्या बँकेने काही केलं नाही, पण तुमच्या बँकेने काय केलं सांगू सभापती महोदय? काय त्यांना कंप्लीट करू. कुठल्या पक्षाच्या एका बँकाच्या संदर्भात ज्या बँकांनी 10,000 संदर्भात तक्रार केली असते ठीक आहे ना. तर आता साहेब सभापती महोदय आपण 1 तास बोलला तर त्यांना त्यांचं म्हणणं आहे ज्या बँकेने कचराई केली असेल त्याच्यावरती कारवाई करावी हे शासनाचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या सभागृहामध्ये माननीय सुजितसिंह ठाकूर जे बोलले ज्या बँकेवर कारवाई करा, त्या बँकेचे नावं सांगतो, त्या बँकेवर कारवाई करा. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करा सभापती महोदय कारवाई. नाही आला प्रस्ताव. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करा कारवाई. नाही आला प्रस्ताव. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासक आहे पण सरकारचा प्रशासक आहे, जीवाचा प्रशासक आहे, करा कारवाई सभापती महोदय.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँक, करा कारवाई. आपण जिथं आहात करा कारवाई. नाही आला प्रस्ताव, अरे तुम्ही आजही राजकारण करताय. अरे एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घेत असताना तुमच्या मनात आजही राजकारण करावं वाटतं की अरे नाही, यांना दोष द्या, यांना दोष द्या. बस करा आता. आम्हाला तर 15 वर्ष लागले जनतेला बाजूला करायला, पण तुमचे 3 वर्ष सभापती महोदय शिशुपालाचे जसे पापाचे घडे भरले होते, जनता आता ही म्हणायला लागली यांचं 3 वर्षातच भरलं. आम्ही नाही म्हणत सभापती महोदय. मग सभापती महोदय अशा पद्धतीचे तुम्ही बोललात म्हणून बोलावं लागतं ठाकूर साहेब. मला काय नाही तर मी आणखीन चांगल्या 4 गोष्टी बोलल्या होत्या. सभापती महोदय, यांनी प्रस्तावात या ठिकाणी दिलाय की आम्ही शासन धोरणानुसार कर्जमाफीच्या प्रारंभिक अग्रिमी रक्कम रुपये 10,000 देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँकावर कारवाई करण्याची गरज असणे प्रस्तावात दिलाय. म्हणून मी आता बँकेवर हे बोलतोय, मी माझ्या मनानं बोलत नाही. राष्ट्रीय बँकांमधील मोठ्या कर्जदाराबाबत सभापती महोदय चर्चा होते. 9,000 कोटीचा चुना लावून मल्ल्या गेला, तुम्हाला गेला ना? काही झालं त्याचं नाही. सभापती महोदय, टेलिकॉम कंपन्याला रिलायन्स जिओ सारख्या कंपन्यांना पॅकेज द्यायची गरज आहे, हे जर आपल्या अरुंधती रॉय म्हणत असतील तर काय करायचंय बँकेचं? सभापती महोदय, एवढंच नाही तर यांच्या मित्रपक्षाचे एक महामहिम कारखानदार आहेत गंगाखेडला, 25,000 शेतकऱ्याच्या नावाने, शेतकऱ्याला माहित नाही सभापती महोदय, 700 कोटी रुपयाचं कर्ज गोळा केलं, शेतकऱ्याला माहित नाही. त्यांच्यावर कारवाई नाही झाली, बँकेवर कारवाई या संदर्भात नाही झाली. सभापती महोदय, दुसरीकडे मात्र या बँकेच्या संदर्भात तुम्ही प्रस्तावात म्हणता यांच्यावर कारवाई करा. त्यावेळेस आम्हाला कळलं की तुम्ही खरंच शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेला आपण बोलला असाल. सभापती महोदय, या ठिकाणी प्रस्तावातच दिलं की आम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानू, केंद्रबिंदू. आणि एकीकडे शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानत असताना सभापती महोदय, यांच्याच महान नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत काय वक्तव्य केले मधल्या काळात? आपले राज्याचे अध्यक्ष काय म्हणले? साले. तुमचे खासदार धोत्रे काय म्हणले? तुमचे खासदार गोपाळ शेट्टी म्हणले फॅशन आहे, आत्महत्या. सभापती महोदय, कमी एवढी चेष्टा या शेतकऱ्यांची यांनी मागच्या 3 वर्षात केली. सभापती महोदय, या गोष्टीचं वाईट वाटतं. एवढंच नाही तर सभापती महोदय, या देशाचे विद्यमान कृषी मंत्री यांनी सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय शेतकऱ्यांची चेष्टा आपल्या भाषणातून केली. आणि आज ह्यांना वाटतं तुम्ही केंद्रबिंदू मानता. अरे तुम्हाला केंद्रबिंदू नाही, शेतकऱ्याचं नाव घ्यायचा सुद्धा तुम्हाला काय अधिकार नाही सभापती महोदय. कारण यांनी पूर्णपणानं तो गमावला, तो विश्वास गमावला. आणि तुम्ही एकही वाईटातली वाईट गोष्ट तुम्ही शेतकऱ्याच्या मागच्या 3 वर्षात बोललात का? तर फक्त त्यांनी कर्जमाफी मागितली. सभापती महोदय, गेली 3 वर्ष तुम्ही सतत सरकार म्हणून, सरकारचे नेते म्हणून शेतकऱ्यांना अपमानित केलाय आणि आज तुम्ही शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानताय. मान्य आहे सभापती महोदय. आज एका गोष्टीचं वाईट वाटतं, तुम्ही स्वामीनाथन आयोगाचा बराचसा उल्लेख सभापती महोदय अहवालात नाही, या प्रस्तावात नाही, तुम्ही बोलताना केला. सभापती महोदय, या स्वामीनाथन अहवालाच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या संबंधात, कर्जमाफीच्या सोबत शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी कुठली असेल तर ती सभापती महोदय स्वामीनाथन आयोगाची आहे. की स्वामीनाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशी या ठिकाणी शेतकऱ्याला लागू झाल्या पाहिजेत. सभापती महोदय, 2014च्या आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लोकसभेच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू. सांगलीच्या सभेतल्या माननीय मोदी साहेबांच्या आता व्हायरल झाला व्हिडिओ सगळीकडे,
तिथे भाषणात केलं, नांदेडच्या सभेत भाषणात केलं की आम्ही शेतकऱ्यांना शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या वर 50% नफा ठेवून हमी भाव काढू. तुम्ही जे हमी भाव वाचून दाखवलाय ठाकूर साहेब, मागच्या वेळेस दाखवला होता, यावेळेस मलाही दाखवता येईल. आकड्याची जगलरी करू नका. काही दिवसानं जनता म्हणेल की हे आकडे लावणारे माणसं आहेत सगळे. सभापती महोदय, म्हणून माझं या ठिकाणी सभापती महोदय सांगणं आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीचं तुम्ही काय करणार आहात, त्या तुम्ही लागू करणार आहात का, त्याच्या संदर्भात तुम्ही काय करणार. सभापती महोदय, स्वामीनाथन आयोगाने आपल्या शिफारशीमध्ये सभापती महोदय सांगितलं, ज्या कर्जमाफीच्या बाबतीत आमची चेष्टा केली आम्ही दिलेल्या कर्जमाफीची, त्या स्वामीनाथन आयोगाच्या अहवालामध्ये सांगितलं की 2008 साली युपीए सरकारने केलेल्या कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतर 1 वर्षामध्ये शेतकऱ्याचं आणि राज्याचं देशाचं कृषी उत्पादन हे 20% वाढलं. हे मी नाही सांगत, अहवाल सांगतो सभापती महोदय. सभापती महोदय, आजपर्यंत तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भातलं ठाकूर साहेब बोललात, कुणाला तरी विचारायचं होतं. तुम्ही विचारताना कमीत कमी आदरणीय भाऊसाहेबांना तरी बोलताना विचारायचं काय काय झालं स्वामीनाथन आयोगाचं. अहवाल तुमच्याकडे माझ्याकडनं मी सांगतोय. स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केल्या, राज्याला सांगितलं की मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री, मुख्य सचिव यांच्या स्तरावर आढावा बैठक घ्या. हमी भावाच्या बाबतीत आढावा बैठक घ्या. किती आढावा बैठका झाल्या सांगा ना. स्वामीनाथन आयोगाने शिफारस केली की मुख्यमंत्र्यापासून, मुख्य सचिवापासून कृषी सचिवापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी बैठकी घ्या आणि त्या बैठकीच्या संदर्भामध्ये आढावा घ्या. सभापती महोदय, आजही कुठल्याही बाबतीतली एक छोटीशी बैठक झाली, त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी सभापती महोदय आढावा सुद्धा नाही. सभापती महोदय, मी एक पत्र दिलं होतं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारने आजपर्यंत काय काय केलंय. सभापती महोदय, त्या पत्रामध्येच मला या ठिकाणी दिलंय की फक्त आतापर्यंत या 3 वर्षात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीच्या अहवालाच्या संदर्भामध्ये जी शिफारस करण्यात आली त्याचा फक्त एक बैठक या ठिकाणी सभापती महोदय झाली. सभापती महोदय, आपल्या जी संवेदनशीलता पाहिजे होती ना, ती संवेदनशीलता एवढी हरवून गेली आहे, त्या गोष्टीचं वाईट वाटतं. त्या 15,000 शेतकऱ्याच्या बाबतीत तुमच्या तोंडून कुठंतरी आत्महत्या केलेल्या एखादा शब्द सभापती महोदय यायला पाहिजे होता. सभापती महोदय, एकीकडे आंदोलन चालू असताना येवल्याला सभापती महोदय मोठं आंदोलन झालं आणि 2-3 नाशिक जिल्हा, नगर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरून कर्जमाफीच्या संदर्भात, शेतीमालाला हमी भावाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं. सभापती महोदय, एवढा अमानुषपणे अत्याचार शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी झाला. दादा, तुमच्यापैकी कोण गेलं मला माहित नाही. मी कमीत कमी 6 गावांना त्या दोन्ही जिल्ह्यातल्या भेटी दिल्या. सभापती महोदय, रात्री 2-2 वाजता शेतकऱ्यांच्या घरातल्या माय माऊली सहित घरात जे कोण असतील फक्त आंदोलनात का होते, काही तर नव्हते, पण सभापती महोदय झोडपू काढलं. सभापती महोदय, 25 दिवस त्या ठिकाणी घरात माणूस नव्हता. सभापती महोदय, शेतकऱ्याच्या घरामध्ये गाई म्हशीच्या धारी काढायला सुद्धा खोत साहेब माणूस नव्हता. अरे, एवढा मोठा अन्याय तुम्ही कशासाठी केला? अरे, जे शेतकरी ज्यांनी काही गुन्हा केला असेल सभापती महोदय, त्यांच्यावर कारवाई करा, आमचं काय म्हणणं नाही. पण आजही माझी विनंती आहे सभापती महोदय की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केली, आंदोलनात उतरली, हे आंदोलन करणं हे चुकीचं नाही सभापती महोदय. आणि त्या शेतकऱ्यांवरती तुम्ही जे गुन्हे दाखल केले, तर खोटे गुन्हे दाखल केले सभापती महोदय, हे गुन्हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी या कर्जमाफीच्या निर्णयासोबत मागे घ्यावा लागतील. तरच खोत साहेब आपण शेतकऱ्याचे नेते आहात असं मला नाही, राजू शेट्टी साहेबांना वाटेल. मला तर वाटतं आपण शेतकऱ्याचे नेते, पण त्यांना आता त्यांच्या मनामध्ये शंका झालेली आहे. म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी मला माहित नाही की यानंतर आता सत्ताधारी पक्षातले साथीदार ज्यांची
या प्रस्तावावरती सही आहे. दादा, तुमचं कौशल्याला मानच दिला पाहिजे. तुम्ही या सभागृहाचे नेते आहात. कर्जमाफीच्या संदर्भात सभापती महोदय सभागृहामध्ये प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून येणार म्हणलं की शिवसेनेच्या सुद्धा या सभागृहातल्या नेत्यांच्या सह्या झाल्या या प्रस्तावावर. म्हणजे याचाच अर्थ सभापती महोदय, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे साहेबांनाही कर्जमाफी मान्य नाही, पण इथल्या मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना कर्जमाफी मान्य आहे. याचा अर्थ मला जो निघतोय तो हाच निघतोय. सभापती महोदय, सभापती महोदय, शेतकऱ्याच्या संवाद यात्रा चालू झाली. नाशिक पासून संवाद यात्रा निघाली. संवाद यात्रा नाशिक पासून निघाली. गावोगावी शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेना अस्वस्थ बसणार नाही. आणि गरज पडली आम्ही सरकारमधून बाहेर पडू, सरकारमधून बाहेर पडू. कार्याध्यक्ष साहेब म्हणले की सगळ्या मंत्र्यांनी खिशात राजीनामे. सभापती महोदय, मला तर आता कुणीतरी चेष्टेने म्हणलं, मंत्रिमंडळातलंच एक जण म्हणले की नाही आता पावसाळ्यात भिजू नये म्हणून लॅमिनेट करून ठेवलेत. हा, मग कधी गरज पडली तर भिजले तर काय करा दादा, द्यायचेच ते. आणि दुसरीकडे काय सांगताय, अरे तुम्हाला सुद्धा जनाची नाही मनाची लाज वाटली पाहिजे. एकीकडे सत्तेमध्ये राहता, सत्तेमध्ये राहून तुम्हाला कर्जमुक्ती देता येत नाही, आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याच्या समोर नाटकीपणानं सांगता की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ढोल बडू म्हणले. ढोल बडू आम्ही जर कर्जमाफी नाही दिली तर आम्ही ढोल बडू. शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची यादी मला पाहिजे. किती जणांची रावते साहेब आपण यादी घेतली? आपण संघटनेमध्ये एवढ्या चळवळीत आम्हाला आधार आहे, पण संघटनेमध्ये एवढे चळवळीत आणि आपल्या नेत्यांनी आदेश दिला कारण आम्हाला शेतकऱ्यांची यादी द्या. कोण यादी घेतली? इथं नाही घेतली. सभापती मोठा आहे. एकीकडे चाललाय आम्ही ढोल बडू. मी आपल्याला सांगतो, ढोल नाही, ढोल सोबत पिपाणी वाजवली तरी काही होत नाही. सभापती इतक्या वेळ त्यांना बरं वाटत होतं, त्यामुळे आता लगेच आणखीन बरं वाटण्यासाठी परब साहेब या ठिकाणी आले. सभापती महोदय, आता हे शिवसेनेचं काय माहिती आहे? या ताई या. शिवसेनेचं काय माहिती सभापती महोदय? माझं म्हणणं काय की तुम्हाला कर्जमाफी द्यायची राहते सर, आपल्याला शिंदे साहेब कर्जमाफी द्यायची आहे ना, मान्य. 20,000 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी सभापती महोदय राज्य सरकारने केल्याची घोषणा पहिल्याच दिवशी कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही सभागृहात केली, इथं दादानी केली. सरकारचं म्हणणं 34,000 कोटी रुपये लागणार आहेत. 14,000 कोटी रुपये आता कमी आहेत. वार मागायला कशाला लावता? सरसकट करा दादा, सरसकट कर्जमुक्ती शिवसेनेचं ऐका. आणि महानगरपालिकेमध्ये जे 60,000 कोटी रुपये महानगरपालिकेचे डिपॉझिट आहेत, त्यातले 30,000 कोटी रुपये घ्या ना, तुम्ही द्या. तुमचा प्रामाणिकपणा कळेल. आणि भलेही तुम्हाला डिपॉझिट बँकेकडून मिळतं ना, तुम्ही सरकारकडून घ्या, पण तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहात हा प्रामाणिकपणा एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कळू द्या. आज जे तुम्हाला वाटतंय की आम्ही ज्या पद्धतीनं दुटप्पीपणा तुमचा चालू आहे, हा दुटप्पीपणा तुमचा एकदा शेतकऱ्यांच्या लक्षात आला तर हा शेतकरीची जात सुद्धा तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही. आज शिवसेनेचं असं झालंय भूमिका, एका शेतकऱ्यांनी मन म्हणून दाखव, उगामारी बोंबा आणि घाम नाही अंगा. उगामारी बोंबा आणि घाम नाही अंगा, म्हणजे एक थेंब घाम नाही, पण आव असा आणायचा शेतकऱ्यांच्या बाजूने बोंबा मारून की बघायचं काम नाही. मिळाली तर आमच्यामुळं, नाही मिळाली तर भाजपमुळं. बंद करा, नाहीतर अशी परिस्थिती होईल की थोडीफार प्रमाणामध्ये जी काही तुमची विश्वासार्हता राहिलेली ती विश्वासार्हता सुद्धा संपून जाईल. ढोल वाजवा, पिपाणी वाजवा, तुतारी वाजवा, काय वाजवायचंय ते वाजवा,
तुम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत हे एकदा दाखवा, नाही तर सत्तेत राहू नका, सत्तेच्या बाहेर जा, काय व्हायचं ते होईल सरकारचं. पण तुम्हाला ह्या गोष्टीच्या काळजी आहे, तुम्हाला सत्तेत पण राहायचं आहे. सभापती महोदय, आजही या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये दादा मला आपल्याला विनंती करायची आहे. मी जसा विरोध केला तशा मला काही सूचना पण या ठिकाणी करायच्या आहे. मी विरोध तुमच्या मानसिकतेला केला. विरोध तुम्ही जे धोरण या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये निर्णय घेताना अवलंबलं त्या धोरणाला मी या ठिकाणी केलं. सभापती महोदय, माझी विनंती की 30 जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आपण दिला पाहिजे. तरच तुमचा धाडसी निर्णय समजू. आता तरी धाडस करा. हे धाडस नाही, उग अवसानांना हे मोकळं उष्ण अवसानांना म्हणतात ना आपल्या गावाकडं तसलं. सभापती महोदय, 2014, 15, 16, 17 मधील कर्ज पुनर्गठन केलेल्या सर्व शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. राज्यातून सभापती महोदय, भारताच्या विविध सैन्य दलामध्ये देशाच्या सीमेवर अंशतः क्षेत्रात देशासाठी प्राणपणाने लढत असलेल्या सुमारे 1-1.5 लाख सभापती महोदय शेतकऱ्यांची मुलं आज त्या ठिकाणी बॉर्डरवर आहेत. आणि तुम्ही निर्णय काय केला? 3ऱ्या श्रेणीच्या, 2ऱ्या श्रेणीच्या, 1ल्या श्रेणीच्या राज्य आणि केंद्रीय सरकारमध्ये काम करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. आणि ही सर्व सैनिक केंद्र सरकारच्या 3ऱ्या श्रेणीमध्ये येतात. खोत साहेब, शेतकऱ्याचं पोरग म्हणून आपल्याला आठवण करून देत आहे. त्यांना विसरलात. अरे एकीकडे सैनिक आपलं कुटुंब सोडून सीमेवर लढत असताना सभापती महोदय त्या ठिकाणी त्यांची कर्जमाफी होत नाही. म्हणून माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या या सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकाच्या कुटुंबाला सुद्धा शेतकऱ्यांच्या सभापती महोदय या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी झाला पाहिजे. सभापती महोदय, ऑनलाईनच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतो दादा, आताही सांगतो, ऑनलाईनच्या भानगडीत पडू नका. खरं सांगतो मी तुम्हाला. अरे तुमच्याकडे शेतकरी माहिती आहे, थकबाकी माहिती, यादी माहिती, नाव माहिती आहे. ऑनलाईन कशासाठी? याच्यात सुद्धा तुमच्या मनात पाप आहे का? ज्या दूध सोसायटीच्या बाबतीत तुमच्या मनात राग आहे, तसाच सेवा सोसायटीच्या बाबतीत सुद्धा तुमच्या मनात राग असू शकतो. ग्रामीण भागातल्या बऱ्याच सेवा सोसायटी तुमच्या ताब्यात नाही, काही अडचणी आहेत. म्हणून ही ऑनलाईनची व्यवस्था सुद्धा कदाचित आपल्या त्या कार्यकर्त्याच्या यंत्रणेतूनच त्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा अर्ज गेला पाहिजे. भले तुम्ही भरा, पण वेळ आता लावू नका. कारण पुन्हा कर्जमाफीचा निर्णय करून 200 शेतकऱ्यांनी दादा आत्महत्या केल्यात. तुम्हाला जर श्रेय या कर्जमाफीचं एकट्याला घ्यायचंय तर बिलकुल घ्या, पण आणखीन शेतकऱ्याच्या आत्महत्येची वाट पाहू नका. तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी कर्जमाफी करून आपण पुण्य करतोय, पण हे पुण्य नाही. 3 वर्षातल्या 15,000 शेतकऱ्याच्या आत्महत्येचं पाप एवढं मोठं होत आहे त्याच्यात की पूर्ण कर्जमुक्ती केली तरी ते फिटूच शकत नाही. त्या शेतकऱ्यांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलाय. म्हणून आता वेळ लावू नका. अरे कशा कशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कर्जमाफीनंतर सुद्धा, याचा विचार करा. नांदेडच्या एका शेतकऱ्याने सभापती महोदय, वडील गेले, वडिलाचं कर्ज पोरावर आलं, पोराला सुद्धा लक्षात आलं की आता ही कर्ज फिटू शकत नाही. आपल्या मोटरीच्या तारा काढून सभापती महोदय हातात घेतला ना आपलं जीवन संपवलं. एका शेतकऱ्याने रात्रीतून स्वतःची चिता रचली, चितेवर झोपला सभापती महोदय, आणि चितेवर झोपल्यानंतर स्वतःची जीवन स्वतः चिता पेटून घेतली. आणि स्क्रीनवर विरोधी पक्ष नेत्याचं भाषण का दिसत नाही? स्क्रीनवर मुद्दा आहे. केव्हाच विरोधी पक्ष नेत्याचं भाषण स्क्रीनवर दिसत नाही, आता दिसायला लागलं. नाही तर पाहता येईल, ते सूचना करता येईल. चौकशी सुद्धा व्हावी, जाणीवपूर्वक विरोधी पक्ष नेते बोलत असताना नाही, तपासून पाहू दे. टाळलं जात आहे. याची चौकशी व्हावी. नाही नाही
स्क्रीनवर का दिसत नाही ते ऑब्जेक्शन आहे, ते पडताळून पाहायला जाईल आणि ते सुद्धा माहिती घेतलं. सभापती महोदय, सभापती महोदय, करमाळाच्या एका शेतकऱ्याने स्वतःची जीवन यात्रा संपत असताना सभापती महोदय पत्र दिलं आणि पत्र देऊन सांगितलं, पत्र दिलं मरताना लिहिलं, त्या पत्रामध्ये सांगितलं की कर्जमाफी होईपर्यंत आणि राज्याचे मुख्यमंत्री माझ्या चिथेला अंत्यविधीला येईपर्यंत माझ्या चिथेला आग देऊ नका. अरे तुमच्याबद्दल किती राग आहे. हा राग याच्यामुळे नाही की तुमच्या बाबतीत त्यांचं वेगळं मत आहे, राग याच्या बाबतीत आहे की तुमचं ज्या पद्धतीनं लक्ष देणं आहे ते लक्ष नाहीये सभापती महोदय. सभापती महोदय, म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे, आणखीन वाट दादा बघू नका. वेळ लावताल, ऑनलाईनच्या भानगडीत पडताल, गावागावात मोर्चे निघतील, गावागावात निघतील. ठाकूर साहेब, आपण थोडंफार ग्रामीण भागात फिरता, तुम्हाला माहिती आहे. आजही या ठिकाणी एक टेलिफोन नंबर द्या आणि त्याच्यावर घ्या माहिती आणि त्या शेतकऱ्यांना सांगा ऑनलाईन तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे. अरे कुठल्याही गोष्टी चुकीचं होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये. जो कर्जबाजारी नाही त्याला कर्जबाजारीपणा, कर्जमुक्तीचा फायदा मिळू नये सभापती महोदय. पण याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने अडचणीत ही तुमचे जे केंद्र आहेत आणि त्याच्यातून ह्या पद्धतीनं आपण जे काही प्लॅनिंग करताय आणि तुम्हाला सांगणारे जे डोके सभावा में है, वास्तविक हे यशस्वी होणार नाही. म्हणून बँकेला तुम्हाला ज्या अडचणी आणायच्या त्या आणा, बँकेला जिम्मेदार करा चुकीच्या माणसाला जर कर्ज गेलं तर, या कर्ज मुक्तीचा फायदा गेला तर. पण या ठिकाणी ऑनलाईन आधार हे सगळं ज्यांना कुणाला आपल्याला दाखवायचं असेल, कदाचित त्याचंही श्रेय वेगळे घ्यायचं असेल आपण घ्या. पण सभापती महोदय, जसं या ठिकाणी मी काही मागण्या केल्या, त्याचबरोबर सभापती महोदय, जे शेतकरी नियमित कर्ज फेडणार आहे त्यांना तुम्ही 25,000चा या ठिकाणी विषय केला. सभापती महोदय, 25,000च्या ऐवजी खात्यात सरसकट 50,000 रुपये प्रति खातेदार देण्यात आपण जर केलं तर नक्कीच नियमित कर्जदारांना सुद्धा आपल्याला प्रोत्साहित करायचे ना, ते प्रोत्साहन या ठिकाणी मिळेल. सभापती महोदय, राज्यातील नोटबंदीमुळं सभापती महोदय अनेक असंघटित व्यापार अडचणीत आलेले. त्यामध्ये सभापती महोदय, यापूर्वी ज्यावेळेस कर्जमुक्ती झाली त्यावेळेस महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, संत रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बाला बलुतेदारांचं सभापती महोदय महामंडळ आहे. या महामंडळाची एक सरसकट कर्ज 400-500 कोटी रुपयाची फार नाही आहे. सभापती महोदय, या कर्जमाफीमध्ये या महामंडळाची जी काही कर्ज थकीत आहेत लाभार्थ्यांची, ती सुद्धा सभापती महोदय या ठिकाणी निर्णय करणं आवश्यक आहे. सभापती महोदय, 1.5 लाखाच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये पुन्हा आणखीन एक विषय आहे. जर घरात 4 खातेदार असतील सभापती महोदय, एका कुटुंबामध्ये वडील, त्याची मिसेस, मुलगा, त्याची सून, ही 4 खातेदार असतील आणि सभापती महोदय, पण या कुटुंबाला 1.5 लाखाची फक्त प्रत्येक खातेदाराला देणार. नवरा बायको आणि मुलगा मायनर, आज बरोबर मायनर मुलगा, पण दोन मायनर आणि 2 नवरा बायको. आता माझ्या आणि माझ्या पत्नीच्या नावाने 3-3 लाख रुपयाचं क्रॉप लोन आहे. मला फायदा कितीचा देणार? फक्त मला एकट्याला 1.5 लाखाचा कुटुंब म्हणून देणार. ही जेगलरी बंद करा हो दादा. ही जगलेरी बंद करा. म्हणून सभापती महोदय, माझं म्हणणं असं आहे की कुटुंबाची व्याख्या आपण जी 2 पती पत्नी आणि मायनर मुलं ही जे केलंय, शेतकरी खातेदाराला 1.5 लाखाचा फायदा या ठिकाणी दिला तर ती खरी कर्ज मग ती ऐतिहासिक धाडसी
नाही तर काय खरंय? नाही तर एक खातेदाराला तुम्ही एका खातेदाराला माझं 3 लाख आहे, माझ्या मिसेसचं 3 लाख आहे, 1.5 लाख रुपये असेल, उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, ते 1.5 लाख माफ केलं पाहिजे. हे असं नाही आहे. नियमात कुटुंबाची व्याख्या जी केली, दोघा नवरा बायको 5 लाख असलं तरी त्यांना फक्त 1.5 लाखाचाच फायदा मिळणार, जो नियमाने 3 लाखाचा मिळायला पाहिजे. ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल, तरच या कर्जमाफीचं श्रेय तुम्हाला मिळू शकतं. म्हणून सभापती महोदय, माझी आपल्याला एवढीच कळकळीची विनंती आहे दादा, या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये भलेही अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट देण्याच्या ऐवजी तुम्ही 1.5 लाखाची देताय. आजही माझी विनंती आहे की तुम्ही सरसकट देऊन टाका. काय बोजा यायचा, बोजा येऊ द्या. असंख्य गोष्टी आहेत ज्या गोष्टीतून तुम्हाला मार्ग काढता येईल, पण मार्ग काढता येत नसेल आणि तुम्ही याच गोष्टीवर ठाम असाल तर सभापती महोदय, शेतकऱ्याच्या अशा अडचणीच्या काळात सुद्धा आपण थोडासा संवेदनशीलपणाने विचार केला, त्याबद्दल तुमचे आभार मी एवढेच मानेल, त्याच्या पलीकडे नाही. आभार मानेल. तुम्ही विचार तरी केला की ठीक आहे आता दिले पाहिजेत, पण याला जर वेळ लागत असेल तर सभापती महोदय, या कर्जमाफीचा उपयोग शेतकऱ्याला काहीही होणार नाही. खरीप गेलं सभापती महोदय, खरीप गेलं, पण आता रब्बी समोर आहे. सभापती महोदय, शेवटी ज्या पुणतांबा गावातून शेतकरी संपावर जाण्याचा ऐतिहासिक एक चळवळ या ठिकाणी झाली सभापती महोदय, त्या पुणतांबे गाव हे संत चांगदेव महाराजांच्या समाधीसाठी प्रसिद्ध होते. चांगदेव महाराजांना त्यांची शक्तीचा, भक्तीचा गर्व होता. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा दगडाची भिंत चालवून त्यांचं गर्वहरण केलं. पुणतांबा कशासाठी? आपण पुणतांब्यात आता इथून पुढे इतिहास राहील की पुणतांब्यामध्ये ऐतिहासिक शेतकऱ्यांचा संप झाला, पण पुणतांबा हे संत चांगदेव महाराजांच्या समाधीने सभापती महोदय प्रसिद्ध आहे. आणि चांगदेव महाराजांना त्यांच्या भक्तीवर, शक्तीवर गर्व झाला, म्हणून ज्ञानदेव महाराजांनी त्या ठिकाणी सभापती महोदय त्यांचं गर्वहरण केलं. आज भाजप सेना सरकारला सुद्धा सत्तेचा गर्व झाला होता, त्यामुळेच कदाचित पुणतांब्यातूनच ही चळवळ व्हावी आणि सत्तेचा गर्व तुमचा त्या पुणतांब्यातूनच जसा चांगदेव महाराजांचा ज्ञानेश्वर महाराजांनी आणला, तसाच या शेतकऱ्याच्या जातीनं तुमच्यावर आलेला गर्व खाली आला आणि सभापती महोदय, तुम्हाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. आज अभिनंदनाचा प्रस्ताव तुम्ही जे आणलाय, मी या अभिनंदनाच्या प्रस्तावाच्या सोबत नाही, पण तुम्ही जे हे निर्णय केलेत, आम्ही केलेल्या सूचना सहित तुम्ही जर मान्य केले तर नक्कीच आम्ही मोठ्या मनाने सभापती महोदय सरकारचे आभार मानू, ऋण व्यक्त करू, पण अभिनंदन करू शकत नाही, कारण यात 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत. म्हणून सभापती महोदय, भविष्यात आत्महत्या होऊ नये ही सरकारचीच अपेक्षा असेल तर या बळीराजाला वाचवा, एवढीच कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करतो. थांबतो. धन्यवाद. सभापती. सन्माननीय सदस्य अनिल परबजी, 5 पर्यंत आपण चालू. सभापती महोदय, तो कार्यक्रम 5:30 ला केला. माननीय सदस्य श्री सुजित सिंग ठाकूर यांनी नियम 260 अन्वये जो प्रस्ताव सादर केला आहे त्याच्या समर्थनार्थ किंवा त्याला पाठिंबा देण्यासाठी मी बोलतो. जयंतराव, होय होय, ऐका तर खरं, का माझं भाषण पण तुम्हीच करणार आहात? नाही, त्यांना करू द्या, आपण कंटिन्यू करा. परबजी, आपण बोला. आणि म्हणून की शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये, कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये या शासनाने जो निर्णय घेतला कर्जमुक्तीचा, त्याचं आम्ही स्वागत करतोय. आणि हे स्वागत करत असताना विरोधी पक्षावरती बसलेल्या सगळ्या सदस्यांच्या मनात जी शंका आहे की शिवसेना सत्तेत आहे का सत्तेच्या बाहेर आहे का विरोधात आहे किंवा आणखीन काय, या दोघांमध्ये कधी फूट पडेल का? आम्हाला बरेच सल्ले दिले जातात की तुम्ही बाहेर व्हा म्हणजे आम्हाला आज जाता येईल. असे हे जे काही सल्ले दिले जात आहेत
याच्यावरचं उत्तर तर आम्हाला दिलंच पाहिजे ना. नाही ते आता लकलाप झालं हो. जेव्हा मागितलं नसताना सत्यात तुम्ही सहभाग घेतो म्हणून सांगितलं, जेव्हा तुम्हाला विचारलं पण नव्हतं, तर विचारायच्या अगोदर तुम्ही त्यांना पाठिंबा दिलात आणि ते तुम्ही आम्हाला सांगताय की तुम्ही सत्तेतनं बाहेर पडा, हे करा ते करा. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचं काय करायचं ते आमच्या पक्षप्रमुखांना ठरवू देत. नाही त्याचा राग नाहीये, आम्ही तुमच्या नियतीबद्दल शंका व्यक्त करतोय की तुम्ही कुठल्या नियतीने आम्हाला सांगताय की बाहेर व्हा, आज जा. ठीक आहे, नाही म्हणजे आम्ही बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला ती जागा मिळणार नाही असं तुमचा समज असेल. अनिल परबजी आपण सुरुवात नाही, येतो ना, त्यांनी सुरुवात अशी केली ना, म्हणजे नाही आपण जे काय भाषण ऐकलं त्यामध्ये शिवसेनेने काय करावं याचं मार्गदर्शन विरोधी पक्ष नेत्यांनी केलं, तर शिवसेनेची भूमिका तर मला सांगावीच लागेल ना. आपण प्रस्तावावर या. हा, आता मी प्रस्तावावर येतो. तर या कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण अन्नदाता सुखी भव हे जे उदात्त अंतकरणाने आपण म्हणतो, मात्र अन्न निर्माता दुःखी भव अशी भावना त्या पाठीमागे असता कामा नये. आणि म्हणून मी सुरुवातीलाच अभिनंदन केलं की ज्या एका गोष्टीचं गांभीर्य सरकारने जाणलं आणि त्यावरती अभ्यास करून ही जी कर्जमुक्तीची घोषणा केली, ही अतिशय चांगली अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि सत्तेत सहभागी असलेला पक्ष म्हणून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे बघणं आमचं काम आहे. आणि म्हणून अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातनं काय काय व्हायला पाहिजे किंवा कसा असायला पाहिजे, आपण केलेल्या घोषणेचा उपयोग या शेवटच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला चालत होत्या, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला होत होत्या, तर आत्ताच बऱ्याच जणांनी सांगितलं की ढोल वाजवले पाहिजेत, पिपाणी दिली पाहिजेत. तर ढोल वाजवण्यामागचा उद्देश तर ऐकून घ्या की ज्या वेळेला शेतकऱ्याच्या समोर बँका ढोल वाजवायच्या आपल्या काळात आणि त्या शेतकऱ्याचं कर्ज थकीत आहे असं ज्या वेळेला ढोल वाजवून त्याच्या घराच्या समोर त्याची जी मानहानी केली जात होती, त्याचा जो अपमान होत होता, आणि ते देखील आत्महत्येसाठी एक प्रमुख कारण होतं की माझ्या दरवाजात बँकांनी ढोल बडवले, माझी नाचक्की केली, मला बेइज्जत केलं, आणि एखादा त्याच्यातला स्वाभिमानी माणूस आत्महत्या करत होता. असे कित्येक किस्से आपण सांगू शकतो. आणि म्हणून ज्या घोषणा झालेल्या आहेत त्याची पूर्ण अंमलबजावणी होते की नाही, त्या शेतकऱ्याला कर्ज मुक्ती मिळते की नाही, म्हणून आम्ही बँकांच्या समोर ढोल वाजवले की तुम्ही यादी लावा, किती लोकांना ह्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय याचा. आणि म्हणून ढोल वाजवले याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. अंमलबजावणी होते की नाही हे बघणं ज्या वेळेला माझं काम आहे, माझ्या पक्षाचं काम आहे, त्यावेळेला ढोल वाजवले तर हे ढोल सरकारच्या विरोधात वाजवलेले नाहीयेत, हे ढोल त्या बँकांना जागा करण्यासाठी वाजवलेले आहेत की बँकांनी तुम्ही लिस्ट लावा किती शेतकरी आहे त्याच्यामध्ये, त्या शेतकऱ्याला एकदा कळू दे की माझं नाव आलंय. कदाचित तो आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असेल तर स्वतःचं नाव बघितलं तर आत्महत्या करायचा